मकर संक्रांतीविषयी माहिती आपल्याला स्कंद पुराण, विष्णू पुराण, सूर्यपुराण यासारख्या ग्रंथांमध्ये मिळते. यासोबतच या सणाशी जोडलेली अत्यंत प्रसिद्ध अशी कथा आहे सूर्यदेव आणि शनिदेव यांची. मकर संक्रांती हा दिवस थोडा वेगळा आणि विशेष मानला जातो, कारण या दिवसानंतर सूर्य दररोज थोडा थोडा उत्तर दिशेकडे सरकू लागतो. सोप्या शब्दात सांगायचं तर वर्षातील या काळात सूर्य आपला मार्ग बदलतो. या बदलाला उत्तरायण असं म्हणतात. सूर्यदेवाला स्मरण करून आजच्या कथेला सुरुवात करूया. गुणवती ही अत्यंत सुशील, धर्मनिष्ठ आणि पतिव्रता स्त्री होती. तिने आपल्या संपूर्ण आयुष्यात सर्व देवी देवतांची पूजा उपासना केली होती. पूजन पाठ तिने श्रद्धेने केले. दान धर्म करण्यात ती कधीही कंजूसपणा करत नसे आणि अतिथी सेवनाला तिने आपला खरा धर्म मानला होता. अशा प्रकारे हसत खेळत ईश्वर भक्ती करत करत गुणवतीचे जीवन पुढे सरकत होते. कालांतराने तिचे व्रत पूर्ण झाले आणि तिचा देहांत झाला. मृत्यूनंतर ती यमलोकात पोहोचली. तिथे धर्मराज विराजमान होते आणि त्यांच्याजवळच चित्रगुप्त बसले होते. चित्रगुप्तांकडे सर्व प्राण्यांच्या पाप पुण्याचा लेखाजोखा असतो. त्याच आधारे कुणाला स्वर्गलोकात पाठवायचे आणि कुणाला नरकात पाठवायचं याचा निर्णय केला जातो. त्यावेळी चित्रगुप्त धर्मराजांना विविध प्राण्यांचा लेखाजोखा सांगत होते. इतक्यात यमदूत गुणवतीला घेऊन तेथे आले. यमदूतांना पाहून गुणवती थोडी भयभीत झाली आणि मान खाली घालून उभी राहिली. चित्रगुप्तांनी तिच्या पाप पुण्याचा लेखा उघडला आणि धर्मराजांना सांगितला. तिच्या सत्कर्माचा संपूर्ण लेखाजोखा ऐकून धर्मराज अत्यंत प्रसन्न झाले. मात्र तरीही त्यांच्या मुखावर थोडीशी उदासी दिसत होती. हे पाहून गुणवतीने विनम्रपणे विचारले, हे प्रभू, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त सत्कर्मच केले. दान, पुण्य, व्रत, उपवास, ईश्वर भक्ती यातच माझं जीवन गेलं. तरी सुद्धा आपल्या मुखावर उदासी का आहे? कृपया मला सांगा, माझ्याकडून कुठे काही चूक झाली आहे का? तेव्हा धर्मराज म्हणाले, हे देवी, तू सर्व देवी देवतांची उपासना केलीस, सर्व व्रत उपवास केलेस, पण कधीही माझ्या नावाने व्रत केलं नाहीस, ना पूजा ना दान धर्म. माझ्या उपासनेविषयी तुला माहितीच नव्हतं. धर्मराजांचे हे शब्द ऐकताच गुणवतीने लगेच क्षमायाचना केली. ती म्हणाली, हे प्रभू, मला आपल्या उपासनेविषयी कधीच कोणी सांगितलं नाही. मला हे कधी कोणी करायला लावलंही नाही. कृपया मला असा मार्ग सांगा ज्यामुळे मनुष्य आपल्या कृपेचा पात्र होईल. मला आपल्या श्रीमुखातून आपल्या भक्तीचा मार्ग ऐकायचा आहे. तसेच मला मृत्यूलोकात परत जाऊन आपली उपासना करायची आहे आणि सर्व मानवांना याविषयी सांगायचं आहे. गुणवतीची विनंती ऐकून धर्मराज म्हणाले, ज्या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात, म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी माझी पूजा सुरू करावी. त्या दिवसापासून सलग 1 वर्ष माझी पूजा व कथा श्रद्धेने ऐकावी. या काळात एकही दिवस पूजा किंवा कथा चुकवू नये. जो व्यक्ती हे व्रत करेल त्याने धर्माचे हे 10 नियम कटाक्षाने पाळावेत. पहिला नियम धीर धरणे. दुसरा नियम मनावर नियंत्रण ठेवणे. तिसरा नियम चोरी किंवा कोणत्याही दुष्कर्मात सहभागी न होणे. चौथा नियम मानसिक व शारीरिक शुद्धता ठेवणं. पाचवा नियम इंद्रियांवर संयम ठेवणं. सहावा नियम वाईट विचार मनात न आणणं. सातवा नियम नित्य पूजापाठ धार्मिक आचरण करणं. आठवा नियम व्रत पाळणे आणि धर्मकथा ऐकणे. नववा नियम सत्य बोलणे, सर्वांशी चांगले व प्रामाणिक वर्तन करणे. आणि 10वा नियम क्रोध न करणे. या सर्व नियमांचे पालन करत 1 वर्ष माझी कथा श्रद्धेने ऐकावी. दान, पुण्य, परोपकार करावे आणि पुढील मकर संक्रांतीला या व्रताचे विधीपूर्वक उद्यापन करावे.